नमस्कार, मी शशिकांत शहाजी पाटील श्री कांतीलाल पुरुषोत्तमराव शाहप्रशाला विशारदा सांगली या विभागाकडे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त केले आहे। 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत होते, आईचे नाव पार्वतीबाई होते। मुलाचे पाय पाण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ते अत्यंत हुशार होते। गणितात त्यांना विशेष गती होती। लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती। टिळकांचे वडील सुरुवातीला रत्नागिरी येथे शिक्षक म्हणून काम करत होते। त्याचबरोबर त्यांची बदली पुणे येथे झाली। पुणे येथे गेल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा स्वर्गवास झाला। मृत्यूपूर्वी गंगाधर पंतांनी त्यांचा विवाह 10 वर्षाच्या तापईबाईबरोबर करून दिला। ते शाळेत असताना एक घटना प्रसिद्ध आहे। शिक्षक वर्गात नसताना काही मुलांनी शेंगा खाऊन टरफले विस्कटली होती। पुन्हा शिक्षक वर्गात आल्यानंतर वर्गातला हा कचरा पाहून शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना ओरडले। त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक विचारत असताना टिळकांनाही शिक्षकाने विचारले, तर त्यावेळी टिळकाने उत्तर दिलं, मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफले मी उचलणार नाही। कचरा करणाऱ्या मुलांचे नाव सांगण्याची त्यांनी स्पष्ट नकार दिला। लहानपणापासूनच टिळक अशक्त होते। या उलट त्यांच्या पत्नी तापीबाई दणकट होत्या, म्हणून त्यांचे मित्र त्यांना नेहमी चिडवत असत। मित्र चिडवतात म्हणून त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी एक आव्हान स्वीकारले आणि 1 वर्ष त्यांनी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शारीरिक सामर्थ्य मिळवण्याकडे संपादन करण्यावर लक्ष केंद्रित केले। डेक्कन कॉलेजमध्ये असताना अनेक मान्यवंत शिक्षक त्यांना लाभले। ते स्पष्ट वक्ते आणि बेधडक होते। 1877 मध्ये गणितात प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते BA झाले। त्यानंतर त्यांनी LLB करायचे ठरवले। ते LLB करणार आहेत असे मित्रांना समजल्यानंतर मित्रांना हा फार मोठा धक्का होता। मित्रांनी विचारले, त्यावर टिळकांनी उत्तर दिले, ज्या अर्थी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे ठरवले आहे, त्या अर्थी मला कायद्याचे ज्ञान उपयोगी पडेलच। मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल। याबरोबर कॉलेजमध्ये असताना त्यांची आगरकरांबरोबर मैत्री झाली। ते दोघे मिळून युरोपियन लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत आणि चर्चा करत असत। दोघांनी मिळून केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले। वृत्तपत्रामध्ये निरनिराळे त्यांनी लेख लिहिले। समाज परिवर्तन शिक्षणाशिवाय अशक्य आहे असे टिळक आणि आगरकरांचे मत होते, म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। थोड्याच कालावधीत म्हणजेच 2 जानेवारी 1985ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले आणि हे सुरू असताना टिळकांच्या आणि आगरकरांच्या मैत्रीमध्ये बाधा आली आणि काही कारणास्तव त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि ह्या मतभेदांच्या मध्ये 1890 मध्ये टिळकांनी संस्थेचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले। असे हे महान नेते, अशा या महान नेत्यास अभिवादन करून मी माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।